नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्राधान्यक्रम लवकरच येणार आहेत। हे प्राधान्यक्रम कशा पद्धतीने जनरेट करावेत, डाउनलोड कशा पद्धतीने करावेत आणि कशा पद्धतीने लॉक करावेत याबद्दल पवित्र पोर्टलवरती कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या प्रोसिजर कराव्या लागतात त्याबद्दल अतिशय कमी वेळेमध्ये सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। बाकी काही फापड पसारा सांगत नाही, थेट तुम्हाला मुद्द्यावरती घेऊन जातो। बघा, तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता पवित्र पोर्टलवरती तर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस जो आहे तो दिसायला लागतो आणि मग हे दिसायला लागल्याच्या नंतर तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी दिसतात। ठीक आहे, आता हा जो इंटरफेस तुमच्या समोर दिसतोय हा स्वतः माझा आहे। बघा, हा माझा नाव आणि माझा तो एनरोलमेंट नंबर होता। त्यानंतर बघा या ठिकाणी जो सेकंड फेज आहे तर त्या ठिकाणचा सेल्फ सर्टिफाईड फॉर्म माझा तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। आता मी पहिला टप्पा पूर्ण केल्याच्या नंतर सेकंड फेज मध्ये एलिजिबल होतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी सेकंड फेजचा तुम्हाला इंटरफेस दिसत आहे। त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली होती, आता याबद्दल मी तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवेल की ज्यावेळेस तुमची नियुक्ती होते किंवा तुमची जॉइनिंग होते किंवा तुमचं सिलेक्शन होतं तर ते कशा पद्धतीने तुम्हाला ते दिसून पडतं। ठीक आहे, याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तर दाखवेल, म्हणजे जॉइनिंग लेटर कशा पद्धतीने असतं त्या सगळ्या गोष्टी। परंतु निवड झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने जॉइन करता येतं किंवा ते तुम्हाला पवित्र पोर्टलवरती कसं दिसतं हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघा, प्रिफरन्स फॉर्म फेज 2 म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू हे तुम्हाला दोन्ही सुद्धा वेगवेगळे चॉईसेस दिले जातात। हे बघा, इथे सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागतं, विदाउट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस भरता येतात। सोबतच तुम्हाला इथे तुम्हाला दिसत असेल बघा, विथ इंटरव्ह्यूचे जे प्रिफरन्सेस आहेत तर ते जनरेट करता येतात आणि डाउनलोड सुद्धा करता येतात। बघा, या ठिकाणी जर तुम्ही फेज 2 वरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। त्यामध्ये आहे पहिलं काय आहे बघा, डिलीट जनरेट किंवा डिलीट द प्रिफरन्सेस। हा, ठीक आहे, पुढे काय आहे, सिलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर ओन चॉईस। सुरुवातीला आपल्याला जनरेट करता येतात प्रिफरन्सेस। ठीक आहे, आता मी ज्यावेळेस ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर ते आता आमची पूर्ण प्रोसिजर झाली असल्या कारणामुळे ते पेज ओपन आलं नाही। परंतु या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसतं की तुमचं नाव दिसतं, सगळ्या गोष्टी दिसतात आणि मग जनरेट प्रिफरन्सेस वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असलेले सगळ्याचे सगळे प्रिफरन्सेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागतील। पुढे बघा, असाइन प्रिफरन्सेस म्हणजे काय आहे, तुम्ही जे प्रिफरन्सेस समजा तुम्हाला 1000 1200 2000 जे काही प्रिफरन्सेस आलेत त्यापैकी तुम्ही 100 निवडले, आधी निवडून घ्यायचे। ठीक आहे, आणि मग त्याला प्रॉपर कशा पद्धतीने अरेंज करायचं हे तुम्हाला नंतर ठरवायचं असतं। मग त्याला आपण म्हणतो असाइन करावं लागतं। असाइन केल्याच्या नंतर त्याला रिअरेंज करावं लागतं। म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की बाबा चौथ्या क्रमांकावर जो प्रिफरन्सेस आहे त्याला जर मला पहिल्या क्रमांकावर न्यायचं आहे तर तुम्ही रिअरेंज प्रिफरन्सेस वरती क्लिक करू शकता, ते तशा पद्धतीने तुम्हाला मिळून जातील। आणि सगळे प्रिफरन्सेस एकदा तुमच्याकडनं असाइन झालेत त्यानंतर मग ते तुम्ही रिअरेंज केलेत, आता तुम्हाला ते लॉक करायचे आहेत तर या ठिकाणी लॉक प्रिफरन्सेस वरती क्लिक करावं लागतं। तुम्हाला OTP येतो आणि मग ते तुमचे जे सगळेच्या सगळे प्रिफरन्सेस असतात तर ते लॉक होतात। अशाच पद्धतीनं हे तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा येतात। या ठिकाणी तुम्हाला 50 प्रिफरन्सेस हे त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि विदाउट इंटरव्ह्यूमध्ये 100 द्यायचे आहेत। आता या थोडंसं आपण समोर जाऊयात। बघा, असं झाल्याच्या नंतर इथे बघा ॲप्लिकंट म्हणजे माझा ज्या ठिकाणी नंबर लागला होता, माझं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, माझी निवड झालेली होती, ते जर मला पाहायचं असेल तर मी या ठिकाणी बघू शकतो ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस। या ठिकाणी तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू हे दोघांचे सुद्धा ऑप्शन दिसतील। आता विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जर सिलेक्शन झालं असेल किंवा विथ इंटरव्ह्यू मध्ये जर असेल तर तो आपल्याला दोनपैकी एक पॉईंट सिलेक्ट करायचा असतो किंवा ते स्टेटस चेक करण्यासाठी। ठीक आहे, मग तुम्हाला दोनपैकी जे पाहिजे ते। आणि पुढे इथे जर आपण सिलेक्ट केलं राऊंड वरती तर आता आमच्या वेळेस काय झालेलं होतं की फेज 1 आणि फेज 2 झालेलं होतं। तुमच्या वेळेला सध्या फेज 1च असणार आहे म्हणून या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फेज 1 दिसेल। ठीक आहे, आता बघा आमच्या वेळेस काय होतं, दोन्ही सुद्धा असल्या कारणामुळे मला या ठिकाणी दोन्हीचे सुद्धा रिकमेंडेशन स्टेटस हे दिसत आहेत, फेज 1 आणि फेज 2। आणि मग इथे पुढच्या बटनावरती क्लिक केलं, समजा आपण हे सगळं सिलेक्ट केलं की आपलं जे काही रिकमेंडेशन स्टेटस आहे तर ते आपल्याला दिसून जातं। आता मी प्राधान्यक्रम कशा पद्धतीने दिलेले होते ते आधी दाखवतो आणि माझी जी 4 ठिकाणी निवड झालेली होती त्याचे अपॉइंटमेंट लेटर वगैरे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। ठीक आहे, सध्या आपण प्रिफरन्सेससाठी हा व्हिडिओ रिस्ट्रिक्ट करूयात। आता हे बघा, मी जे काही प्रिफरन्सेस दिलेले होते तर हे जनरेट केल्याच्या नंतर आधी असाइन केलेत, असाइन केल्याच्या नंतर पुन्हा त्यांना रिअरेंज केलेले होते। तर हे बघा, हे अशा पद्धतीने माझे स्वतःचे प्रिफरन्सेस आहेत। हे बघा, मी किती असाइन केलेले होते, साधारणतः 608 प्रिफरन्सेस असाइन केले होते। मला टोटल किती आले होते, 1260 प्रिफरन्सेस आलेले होते। त्यापैकी जर मी
तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 652 ज्या संस्था आल्या होत्या किंवा आस्थापना आलेल्या होत्या, मी त्यांना प्राधान्यक्रम दिलं नाही. आता बघा, हे जे मी प्राधान्यक्रम दिलेले होते यापैकी ज्या ठिकाणी माझी निवड झालेली होती त्या बघा, तुम्ही सुरुवातीचे जे प्राधान्यक्रम आहेत त्यांच्यामधूनच झाली होती. म्हणजे इथे मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला होता, इथे सुद्धा आलेला होता, भारतीय विद्यापीठामध्ये आलेला नव्हता, डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा आला नाही, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा आला नाही, इथे सुद्धा आला नाही, हा प्रवरा एज्युकेशन सोसायटी नाही, इथे सुद्धा नव्हता आला. भारतीय विद्याभवन हे मुंबईला मी लागलेलो होतो, या ठिकाणी मी भारतीय विद्याभवनला मी वेटिंगवरती आहे. हे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन म्हणजे मुंबईमधलं साठे कॉलेज आहे, त्या ठिकाणी सुद्धा मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला होता. त्याच्या खाली चेंबूर एज्युकेशन ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी ही जी आहे, ठीक आहे, डी.के. आचार्य आणि एन.डी. मराठे कॉलेज जे मुलं मुंबईमधले आहेत त्यांना माहिती आहेत, तर या ठिकाणी सुद्धा मला माझं सिलेक्शन झालेलं होतं. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी माझी निवड झालेली आहे, हे बघा 1 2 सोलापूरला माझी निवड झाली नव्हती, नांदेडला निवड झाली, त्याच्यानंतर भारतीय विद्याभवनला मी वेटिंगला होतो, पार्लेला मी सुद्धा झालो नाही, त्यांनी मला डायरेक्ट रिजेक्टच केलं, कदाचित त्यांच्या रोस्टरमध्ये बसलो नसेल किंवा माझा इंटरव्ह्यू चांगला झाला नसेल, आणि चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी निवड झालेली होती. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2 वेटिंग आणि 1 लागल्याचं इथेच तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, याच्या पुढे जर आपण गेलो तर याच्या खाली सुद्धा खूप सारे प्रिफरन्सेस होते, त्याच्यापैकी निवड झालेली होती. आता विदाऊट इंटरव्ह्यूला जो आहे, या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड जी झाली होती ती जिल्हा परिषदेला झालेली होती, तर ते सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवून देईल सगळेचे सगळे. परंतु सुरुवातीला हे बघा, अशा पद्धतीने इंटरफेस तयार होतो. इथे तुम्हाला डाउनलोड लॉक प्रिफरन्सेस असा एक ऑप्शन येतो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लॉक केलेले असाल तेव्हा, जर समजा तुम्ही ते डाउनलोड केलेले आहेत, लॉक केलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हाला ते पुन्हा जनरेट करायचे असतील तर बघा, तुम्हाला इथे जनरेट प्रिफरन्सेस म्हणून ऑप्शन येतो. त्याच्यानंतर जे काही तुम्ही प्रिफरन्सेस डाउनलोड केलेले आहेत त्यांना डिलीट सुद्धा करण्याचा ऑप्शन येतो, ते तुम्हाला डिलीट सुद्धा करता येतात. आणि मग जे काही तुम्ही जनरेटेड प्रिफरन्सेस जनरेट केले आहेत ते तुम्ही डाउनलोड करायचे, त्याची मस्त PDF बनवायची, त्याच्यानंतर त्याचे प्रिंटआउट्स काढायच्या, प्रिंटआउट्स काढल्याच्या नंतर आपली जी प्रोसिजर आहे ही सगळी प्रोसिजर ती आपण करायला सुरुवात करायची. या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा 100% प्रयत्न करा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, माझं फक्त एक आहे की हे जी सगळी ज्यावेळेस मी तुम्हाला माहिती सांगतो यावेळेस मला फापट पसारा किंवा अनावश्यक गोष्टी सांगाव्याशा वाटत नाहीत, अन्यथा रंगवून मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला, जो 7-8 मिनिटांचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला 15 मिनिटांचा, 20 मिनिटांचा, अर्ध्या तासाचा सुद्धा करता येऊ शकतो. मला असं वाटतं की अत्यंत कमी वेळेमधली ही प्रोसिजर तुम्हा सर्वांना समजावी म्हणून माझा हा प्रयत्न आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. सोबतच तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.